नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल म्हणजे 21 फेब्रुवारी 2025ला अपडेट आली NSE कडून की कोणत्या इंडेक्समध्ये काय चेंजेस होत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की NSEच्या निफ्टी 500मध्ये काय चेंजेस होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्या निफ्टी 500मधून बाहेर जाणार आहे. केव्हापासून? 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे आर्किन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे. त्यानंतर आहे अवंती फीड्स लिमिटेडचे, बालाजी अमाइन्स लिमिटेड, बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, सेलो वर्ल्ड लिमिटेड, केमप्लास्ट सॅनमर लिमिटेड, CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड, इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड, इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड. त्यानंतर आहे फाईन ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, JK लक्ष्मी सिमेंट लिमिटेड, KSB लिमिटेड, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड, मेट्रो ब्रँड्स लिमिटेड, निवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड, प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड, राजेश एक्सपोर्ट लिमिटेड, रत्नामणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड, सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड, सुंदरम फास्टेनर्स लिमिटेड, TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, VIP इंडस्ट्रीज लिमिटेड, वॅरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, ही होती या 30 कंपन्यांची लिस्ट जे NSEच्या निफ्टी 500 या लिस्टमधून बाहेर होणार आहे. केव्हापासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता मित्रांनो, अशा 30 कंपन्यांबद्दल बोलूया ज्या कंपन्या 28 मार्च 2025 पासून NSEच्या निफ्टी 500 या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचे, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ॲलिवस लाईफ सायन्सेस लिमिटेड, युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड, DCM श्रीराम लिमिटेड, ग्रॅविटा इंडिया लिमिटेड, हुंदई मोटर इंडिया लिमिटेड, इंटरनॅशनल गेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड, इव्हेंचुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड, JSW होल्डिंग्स लिमिटेड, LT फूड्स लिमिटेड, नवा लिमिटेड, न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड, नुआबुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड, रिलायन्स पॉवर लिमिटेड, सॅगिलिटी इंडिया लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड, सरदा एनर्जी अँड मिनरल लिमिटेड, स्विगी लिमिटेड, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड, विशाल मेगा मार्ट लिमिटेड, वारी एनर्जीज लिमिटेड, वॉकहार्ड लिमिटेड आणि झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितले की NSEच्या निफ्टी 500 या इंडेक्समध्ये 28 मार्च 2025 पासून कोणते 30 स्टॉक ॲड होणार आहे आणि कोणते 30 स्टॉक्स बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा
किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.